नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात हिवाळा विशेष पारंपरिक खानदेशी तसेच वराडी पद्धतीच्या अतिशय चविष्ट, खूप पौष्टिक, हलक्या पोकळ आणि अजिबात कडू नसलेल्या मेथीच्या भाकरींची रेसिपी। ह्या भाकरी एवढ्या खमंग होतात की लहान मुलं देखील आवडीने खातात, अगदी कळत देखील नाही की मेथीच्या भाकरी आहे। खूप मस्त अशी रेसिपी आहे, हिवाळ्यात आवर्जून खाऊन बघायला हवी। चला तर बघूयात आता याची कृती। मेथीच्या भाकरी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव कप हे मेथी दाणे। हे मेथी दाण्यांमध्ये पाणी घालू आणि एक वेळा मेथी दाणे स्वच्छ धुवून घेऊया। खानदेश आणि वराडातील अगदी पारंपरिक अशी ही रेसिपी आहे। हिवाळ्यामध्ये आवर्जून ह्या मेथीच्या भाकरी घरोघरी बनवतात। दोन पद्धतीने ह्या मेथीच्या भाकरी बनवतात। आज आपण पहिला प्रकार बघत आहोत। मेथ्या धुवून झाल्या, आता यातील पाणी आपण निथळून घेऊ। यामध्ये मेथ्या सहज भिजतील एवढं पाणी घालूया। खूप पाणी देखील घालू नका, मेथ्या सहज बुडतील आणि भिजतील एवढंच पाणी घाला। यावर झाकण ठेवू आणि साधारण 4 ते 5 तासासाठी मेथ्या भिजत ठेवून देऊ। तुम्हाला जर सकाळी भाकरी करायच्या असतील तर रात्रीच मेथी भिजत घाला आणि संध्याकाळी रात्री जेवायला मेथीच्या भाकरी करायच्या असतील तर सकाळी भिजत घाला। हे बघा, हे मेथ्या किती छान भिजल्या, मस्त फुलल्या आहे आणि यामध्ये पाणी देखील खूप नाही। यातीलच पाण्यासह आता ह्या मेथ्या आपण जरा बारीक करून घेऊ। खूप फाईन पेस्ट करायची नाही, किंचित जाडसर ह्या ठेवायच्या आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ह्या मेथ्या घालूया। मिक्सरला वाटून घेऊ। मेथीची पेस्ट तयार आहे, ही आता आपण काढून घेऊ। मेथीची पेस्ट तयार आहे, आता आपण यापासून भाकरी बनवूया। ही मेथीची पेस्ट आपल्याला जेवढी लागेल तेवढीच वापरायची आहे आणि फ्रीज मध्ये ठेवून द्यायची आहे। 3-4 दिवस देखील खराब होत नाही, आयत्या वेळी पटकन ह्याच्या भाकरी करता येतात। मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेऊया। यामध्ये चिमूटभर हळद घालूया। चवीनुसार मीठ। मेथीच्या भाकरीला मीठ किंचित जास्त घाला, नेहमी आपण जसं घालतो चपातीला त्यापेक्षा किंचित जास्त। आपण आता हे मिक्स करून घेऊ। आता यामध्ये ही मेथीची पेस्ट घालायची आहे। तुम्हाला भाकरी किती कडवट हव्या त्यानुसार घाला, पण आपण हे भिजवून केल्यामुळे ही फार कडवट नसते। मी ह्या पेस्टपैकी अर्धीपेक्षा जास्त पेस्ट यामध्ये घातली आहे। साधारण 1 भाकरीला हा 1 टीस्पून भरून पेस्ट घाला। आता आपण हे मिक्स करूया। आमच्याकडे माझी मुलं देखील ह्या भाकरी खातात, अजिबात कडू ह्या भाकरी होत नाही, खूप चविष्ट होतात। मेथ्या भिजवायला जर वेळ नसेल तर मेथीच्या पावडर पासून देखील ह्या भाकरी किंवा मेथीच्या पोळ्या बनवता येतात, पण पिठापेक्षा ह्या भिजवलेल्या मेथीच्या भाकरी अधिक हलक्या आणि खूप पोकळ अशा होतात आणि भिजवल्यामुळे ह्या मेथ्यांचा कडवटपणा देखील अगदीच कमी होऊन जातो। त्यामुळे लहान मुलं देखील खूप आवडीने ह्या भाकरी खातात। हे छान मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू आणि जरा घट्टसर पीठ याचं मळून घेऊया। दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराच्या साधारण 7 भाकरी होतील। सांधेदुखी, कमरदुखी आणि स्त्रियांसाठी तर ह्या मेथीच्या भाकरी खाणं अतिशय लाभदायक असतं। त्यामुळे आमच्याकडे हिवाळ्यात अगदी आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तरी ह्या मेथीच्या भाकरी असतातच असतात। हे बघा, हे छान मळून झालं। आता यावर थोडंसं तेल घालू आणि तेलाचा हात लावून हे पुन्हा एक वेळा मळून घेऊ। ज्यांना शुगरचा त्रास आहे, मेथीचे लाडू खाता येत नाही, गोड खाता येत नाही, अशांसाठी तर हा खूप मस्त पर्याय आहे। या पद्धतीने आता मी हे भिजवून घेतलं आहे। आता आपण यावर सुती कापडाने झाकण टाकूया आणि हे पीठ मुरण्यासाठी 10-15 मिनिट बाजूला ठेवून देऊ। हे बघा, 10 मिनिट हे पीठ छान मुरलं आहे। आता पुन्हा एक वेळा हे जरा मळून घेऊ। आता ह्याचा आपण एक गोळा घेऊया। मध्यम आकाराचा असा गोळा घेतला आहे।
इथे गव्हाच्या पिठामध्ये किंवा ज्वारीच्या पिठामध्ये आता आपण ही कणिक घोळवून घेऊया. भाकरी आहे पण यामध्ये गव्हाचं पीठ आहे आणि मेथ्या आहे, त्यामुळे ह्याला छान असा चिकटपणा आलेला असतो. त्यामुळे तुम्ही अगदी सहज ही लाटून घेऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घडीच्या पोळीप्रमाणे ह्याची पोळी देखील लाटू शकता. भाकरी अधिक खमंग लागतात. हे बघा, भाकरी लाटून झाली. या पद्धतीने इथे लोखंडी तवा मी गरम करायला ठेवला आहे. या लोखंडाच्या तव्यावर आता ही भाकरी घालूया. पाणी वगैरे लावायची आवश्यकता नाही. ही भाकरी भाजल्या जाते तोपर्यंत दुसरी भाकरी लाटून घेते. ह्याची बाजू आपण पलटवून घेऊ. सुरुवातीला ह्या बाजूनी भाकरी कमी भाजावी आणि आता याची बाजू पलटल्यानंतर जी खालची बाजू आहे ही आता आपल्याला छान भाजायची आहे. मध्यम आचेवर खमंग भाजून घेऊ म्हणजे भाकरी मस्त फुगेल. हे बघा, खालच्या बाजूनी भाकरी अगदी नीट भाजून झाली, खरपूस भाजून झाली आहे. आता इथे डायरेक्ट गॅसवर आपण ही भाकरी भाजून घेऊया. बघा किती छान टम्म भाकरी फुगली आहे. भाकरी भाजून झाली. आता आपण ती काढून घेऊया. उरलेल्या भाकरी देखील याच पद्धतीने करून घेते. गरमागरम खूप चविष्ट आणि पौष्टिक अशा मेथीच्या भाकरी तयार आहे. हे बघा, खूप सॉफ्ट ह्या भाकरी झाल्या आहे. ह्या भाकरी तुम्ही तीळ शेंगदाण्याच्या चटणी बरोबर, ठेचा बरोबर, वराडी ठेचा बरोबर किंवा निस्त्याच्या चटणी बरोबर खाऊन बघा. आणि आमच्याकडे तर माझ्या मुलाला गरमागरम ही भाकरी फक्त अशीच, हे बघा, ह्याचा जो पदर आहे हा वेगळा करायचा आणि यावर किसलेला गूळ घालायचा आणि साजूक तूप, गूळ तूप आणि ही मेथीची भाकरी अप्रतिम लागते. तुम्ही कुठल्याही पद्धतीने खाऊन बघा. गरमागरम भाकरी गुळ तुपाबरोबर किंवा कुठल्याही प्रकारच्या चटण्यांबरोबर, ठेच्याबरोबर अप्रतिम लागतात. ह्या सर्व चटण्यांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहे. नक्की बघा. ह्या प्रकारे भाकरी तुम्ही नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.